केलेलं आहे. वर्तमानपत्रात बातम्या सातत्याने येतात आणि इथल्या नागरिकांचे हाल हे तुम्हीही सगळ्यांनी फार जवळून पाहिलेले आहेत. उंडरीचा डेव्हलपमेंट हे पुण्याचे आउटस्कर्ट्स म्हणून हे झालेलं आहे, पण आता उंडरी हा पुण्याचाच भाग झालेला आहे. आणि एक काळ असा होता इथे शेती होती, पण आता इथे मोठे मोठे डेव्हलपमेंट झालेत आणि इथे हा जो रस्ता आहे तो स्टेट हायवेचा आहे, तो म्युन्सिपल कॉर्पोरेशननी घेऊन तो नीट करायचा आहे, त्याच्यावर निधी टाकायचा आहे. ह्याची मागणी गेले अनेक वर्ष आम्ही करतोय, पण काही निर्णय होत नाहीये. त्याचबरोबर मध्ये आम्ही तिथे स्ट्रीट लाईट्स लावून घेतले, डंपर इथे सारखे येतात, त्यामुळे इथे ऍक्सिडेंट झालेले आहेत. त्याच्यातून काही मुलांचाही दुर्दैवी अपघाती मृत्यू झालेला आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे. त्यामुळे अतिशय भयानक परिस्थिती आहे. माझी महाराष्ट्र सरकार आणि पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन त्या कमिशनरांचं सविस्तर ह्या सगळ्यांचं माझं आता बोलणं झालं. कॉर्पोरेशनने आम्हाला शब्द दिलाय की 3 आठवड्याचा वेळ आम्हाला द्या, आम्ही काहीतरी मार्ग काढतो. त्याच्यामुळे 3 आठवडे आम्ही पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनवर विश्वासाच्या नात्याने वाट बघतोय की इथले डंपरचा जो इश्यू आहे, पोल्युशनचा इश्यू आहे आणि ज्या पद्धतीने ऍक्सिडेंट्स होत आहेत हे कुठेतरी तातडीने थांबलं पाहिजे. दुसरे आरएमसी प्लॅनच्या संदर्भात पण पुणे शहराचाच पूर्णतः हा प्रॉब्लेम आहे. गेल्या अनेक दिवसापासून आता महापालिका पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे विचार करते, मात्र आरएमसी प्लॅनच्या बाबतीत कुठला विचार करत नाही. पुणे म्युन्सिपल कमिशनरशी बोलतानाच त्यांनी असं सांगितलं मला की आरएमसी प्लांट्स बरेच पुणे शहरात होते, त्यांनी ही जबाबदारी घेतल्यापासून त्यांनी एक 15 का 16 आरएमसी प्लांट्स पुण्यातले बंद केलेले आहेत. आमची विनंती आहे पुणे शहरामध्ये जिथे जिथे प्रदूषण होत असेल तिथे तातडीने त्यांनी ऍक्शन घेतली पाहिजे आणि पर्याय सोय किंवा मार्ग त्यांनी काढला पाहिजे.